वाघमारे काय रे काय झालं? माझा हात ना एकदम अवघडल्यासारखं होतं बघ. फोन आलाय, आईचा फोन आहे. बोल आई. काय ग, कुठपर्यंत गेलात तुम्ही? होय हे का मेन रोडलाच लागलो बघ आता. बरं बरं बरं, काय खाऊन निघालात का घरात निघताना? होय नाश्ता झालाय आणि निघताना बलमाने एवढं सगळं खायला आणून दिलंय ना. होय. अच्छा काय 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 दिलंय ते तरी विचार. काय काय दिलंय बलमानं? कोल्ड ड्रिंक, चिप्स, चिवडा, काकडी, गाजर सगळंच आणून दिलं होतं बघ. गॅस आणि शिगडी दिली असती ना तर वाटतच जेवण करून जेवलो बी असतो. बरं बरं. आणि काय ग तुझं काय चाललंय? अगं काय नाही, सगळं आवरून आताच बसली बघ, तांदूळ निवडून ठेवते वेळेस. वाघमारे 5 परतावणीला जाणारच आहे ना, तेव्हा मारा की 80 गप्पा. अगं मंजू, अगं सत्यजितराव बरोबर बोलतायत. तू इकडे आलीस ना की बोलू आपण. हा अगं बोल ग तू, असं काय नाही बोल. अगं नाही नाही, बोलू की आपण नंतर निवांत बोलू. हा तुम्ही काळजी घ्या व्यवस्थित. ठेवते फोन. अगं ही सत्यान म्हणजे जवळ देवाला गेल्यात तर ह्या कैपानी बरोबर जाऊन बोलायला पाहिजे. वाघमारे तुमच्यापेक्षा ना तुमच्या आईनं जास्त कळतं बघा. मुद्दाम करत होता ना. मुद्दाम काय? आता आईशी बी बोलायचं नाही व्हय? नाही आईशी बोला, पण वेळ काळ काय आहे का नाही. आपण देवदर्शनाला चाललोय, आपण दोघच आहे, एवढं रोमॅन्टिक वातावरण आहे आणि तुम्हाला आईशी गप्पा मारायच्यात. ठीक आहे, नाही बोलत, नाही बोलत आईशी. हो वाघमारे तुमच्याशी बोलतो मी. काय झालं आता? तोंड फुगवायला काय झालंय? बोलू नकोस माझ्याशी. तुम्हा बायकांचं ना असं असतंय बघा, आधी स्वतःच चुकायचं आणि मग स्वतःच चिडून बसायचं. वाघमारे बोला की. नाहीच बोलायचं का तुम्हाला? दादा तुम्ही तर बोलता का माझ्याशी? गप्प बसतोस का आता? तुम्ही गप बसला तेवढं बास नाही का गप बसायला? बस बडबडत. बडबड 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 बडबड. सत्या शिपोडी कशाला फोन करते काय माहिती. काय काय फुकटे कशाला फोन केलायस ग? काय काम आहे? काय काय काम आहे? तू बाहेर अंगणात ये आडुशाला. ऐक आता, माझं काय नाही तुझ्या अंगणात यायचं. मी कशाला येऊ तिकडं? अरे गायपाने, माझ्या अंगणात नाही म्हणत मी, तुझ्या अंगणात ये म्हणत्या. मला जरा महत्वाचं बोलायचंय. काय काम आहे तुझं? अगं तू बाहेर तरी की मग सांगते तुला काय आहे ते. मी बी येतेच. इथं आधीच माझी वाट लागली. दुष्काळ 13वा महिना. ही कशाला आली अजून फुकटी काय माहिती. राहिली फुकटी काय माहिती. फुकटे कशाला आलीस का तू इथं? काय काम आहे तुझं महत्वाचं? बया 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 बया, खुशी काय बिन्न झाल्यागत वागते ग. हा अगं त्या सत्यान मंजिरी तुझ्या डोळ्यात देखत लगीन केलं. मी जर तिथं असती का नाही तर मी हे लगीन होच दिलं नसतं. कुठं माती खाया गेलती बघा तुझ्या बुद्धी, काहीच केलं नाहीस ती. ये फुकटे, तुझी अक्कल नको पाजू इथं. काय महत्वाचं काय माहिती बोल. अगं त्या मंजिनी फसवलंय आपल्याला, त्याच्यामुळं काय जरी झालं तरी तिचा बदला घेतलाच पाहिजे. तिला चांगली अद्दल घडवाय पाहिजे. काही अद्दल बिद्दल घडवायची गरज नाही तिला.
समजा रामायण झालं का नाही मी पास झालं. इथं आधीच मी माझ्या पोराच्या मनातनं उतरली. अगं माझ्याशी बोलायचं सोड, साधं बघत बी नाही माझ्याकडे त्यो. अगं पण हे समज कुणामुळे झालं, ह्याला जबाबदार ती मंजीच आहे ना. तेव्हाच तिला धमकी देण्यापेक्षा तिथंच तिचा कार्यक्रम फिक्स करायला पाहिजे होता. मला असं वाटायला लागले का नाही, आत्ताच्या आत्ता तिला इथं बोलवून तिला धाड 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 गोळ्या घालून तिची चाळण करून टाकाव. हे फुकते म्हणलं होतं का तुला. बघ घावलीस का नाही आता. आता कसं नाही करायचं समजत. आता काय करू. काय बोललात तुम्ही. मंजू बद्दल एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलायला लाज कशी वाटली नाही तुम्हाला. मंजूची सख्खी हत्या आहे ना. हो मग तिच्या बाबतीत एवढं निर्दयी कसं असू शकता तुम्ही. अरे बाई नावाला कलंक आहे कलंक. मंजूच्या हत्या जर नसताना तुम्ही तर आत्ताच्या आत्ता धक्के मारून बाहेर काढलं असतं. आता हे शेवटचं सांगतोय तुम्हाला. पुन्हा जर या घराच्या आसपास दिसलात तर सत्याला सांगून असा कार्यक्रम फिक्स करायला लावेन की आयुष्यभर लक्षात राहीन तुमच्या. चला निघा इथनं. निघा म्हणतोय ना. चला चालते वा इथनं. चालते वा. माया काय करू तुझं आता. काय करू. अगं एवढं सगळं रामायण घडलंय तरी भी तू बदलायला तयार नाहीस माया. हे बघ माया, सत्याचा बाप म्हणून आता मी तुला सांगतोय की सत्या आता फक्त तुझ्यावर नाराज आहे. त्यांनी फक्त आबोला धरलाय. पण तुझी जर ही कारस्थानं अशीच चालली ना तर अगं आयुष्यभराची वैरीण होशील त्याची. सुधर जरा, आता तरी सुधर. एक आई म्हणून याचा विचार कर. ओ दादा, खंडोबाचं मंदिर कुठे आहे. ओ दादा थांबा, आरतीचं ताट घ्यायचंय. ओ वाघमारे, तुम्ही बी काय मम्मी सारखं वागताय. आज सगळं मिळेल आपल्याला. चला दादा तुम्ही जाओ. वाघमारे, हे आपलं कुलदैवत आहे. श्री खंडोबा राया, पालीचा खंडोबा म्हणतात. चला. वाघमारे वाघमारे वाघमारे, अहो असं काय करताय.
मला बी जरा समजून घ्या की, अजून रुसून बसलाय वय तुम्ही. हा दादा, आलो आलो. वाघमारे, अहो एवढी रुसायची काय गरज आहे? अहो मला फक्त तुमच्याशी बोलायचं होतं आणि तुम्ही फोनवर लांबड लावून बसला होता म्हणून मला राग आला. तुझं की नाही सत्या, टिपिकल नवरोबा टाईप झाले आता. दादा आलो, थांबा, इथं जरा जास्त महत्वाचं चाललंय. टिपिकल नवरोबा म्हणजे? हेच 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 काय हेच? हेच म्हणजे एक्सप्लेन करा मला. म्हणजे आईशी जास्त वेळ बोलायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, माहेरी जायचं नाही. अहो कुठला विषय कुठं नेताय तुम्ही? एवढा कशाला विचार करताय? हे बघा, ते सगळं सोडा, आपण इथनं घेऊया सामान. चला. कळते का कुठं काय घ्यायचं? अहो वाघमारे, आजी ओटीचं ताट दे. वाघमारे, ओ वाघमारे, असं काय करताय? अहो एवढ्याशा गोष्टीवर तर केवढा मोठा अंदाज बांधताय तुम्ही. अहो वाघमारे, हे बघा, मी परत असं वागणार नाही. तुमच्या गळ्याची शपथ घेऊन शकतो, तुम्ही परत नाही वागणार असं म्हणतोय ना? सगळे असंच बोलतात रे, पण नंतर सगळे बदलतात. तू जरा लईच लवकर बदललास. आजी किती झाले? 250. दे तुम्ही. चप्पल काढू का इथे? काढा चप्पल येतं. वाघमारे थांब, देतो आजी आल्यावर पैसा. वाघमारे, वाघमारे, मी खरंच सांगतोय तुम्हाला, कधीच तुम्हाला माहेरी जाण्यापासून अडवणार नाही, कधीच वेळेवरनं टोकणार नाही, कधीच तुमच्याशी भांडणार नाही. आणि जेवण असंच झालं, जेवण तसंच झालं असं बी कधी म्हणणार नाही. उलट जेवण बनवायला मीच तुम्हाला मदत करेन. तेलावरच्या पुरणपोळ्या आठवतात ना? वय सत्या, मला माहितीये तू नाही असं वागणार. विश्वास आहे माझा तुझ्यावर. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर तू माझी साथ देशील, माहितीये. मग गंमत करत होती तुझी. असं? बरं चला, आता देवदर्शन घेऊ. चला. आता काय झालं? काय झालं म्हणजे? परमिशन घेतली का? कसली परमिशन? कसली परमिशन? म्हणजे परमिशनचा नियम मला एकट्यालाच लागू होतोय आणि तुम्ही बिना नियमाच्या? सत्या, देवाच्या दारातून असं तोंड करू नये. चलात. हा, असं 2 मिनिटापूर्वी तुमचं तोंड ना बघण्यासारखं झालं होतं वाघमारे. बरं असू दे, असते, मला नाही लागत परमिशन. चल. वाघमारे, एक मिनिट. अहो एक महत्वाची गोष्ट राहिलीच की. आता काय झालं? अहो वाघमारे, आपल्या घरची ना एक रीत आहे. म्हणजे नवरीनं नवऱ्याला उचलायचं आणि मंदिरात न्यायचं आणि मंदिराच्या 7 फेऱ्या मारायच्या. काय बी काय रे, उगाच काय बोलू नकोस. असं कुठं असते वे? असं कुठं असतंय म्हणजे? अहो खरोखर आपल्या घरची रीत आहे तशी. उचलायला लागलच तुम्हाला. हे बघा, मम्मीनं पप्पांना उचललं होतं, सपना वहिनीने जाहिदाला उचललं होतं आणि आता तुम्हाला मला उचलावं लागेल. सत्या, मस्करी करू नकोस. हा वाघमारे, अहो मस्करी कशाला करेन मी? मस्करी नाही करत आहे, खरोखर सांगतोय. मला नाही पटत. नाही पटत आहे तुम्हाला? तर काय करू ज्याने तुम्हाला विश्वास बसेल?
एक मिनिट, तुमचा पप्पांवर लय विश्वास आहे ना? एक काम करतो, पप्पांना फोन लावतो, त्यांनी सांगितल्यावर मग पटल तुम्हाला. हा लाव. हा लावतो की मग. हा सत्या बोल, पोचलास का रे व्यवस्थित मंदिरात? होय पप्पा, पोचलो. पप्पा, तुम्ही वाघमाऱ्यांना आपल्या घरच्या रीतीबद्दल सांगितलं नाही काय? काय रे? अहो, नवरीनं नवऱ्याला मंदिरात उचलून न्यायचं आणि मंदिराच्या 7 फेऱ्या मारायच्या. हा हा हा, ते होय. अरे हो, मी विसरलोच तिला सांगायला. आहे का मंजू तिथं? अगं मंजू बाळा, मी तुला सांगायला विसरलोच की आमच्यात ती एक परंपरा आहे की लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा देवदर्शनाला जातात ना, तेव्हा नवी नवरी नवऱ्याला उचलून मंदिराच्या फेऱ्या मारत असते. मायानं पण ना मला मुख्य दरवाजापासून गाभाऱ्यापर्यंत उचलून नेलं होतं आणि सपनाने पण जयदेला उचलून असंच आत नेलं होतं. काय ती परंपरा आहे ना, ती पाळावीच लागते. सुखी संसारासाठी गरजेचं आहे ग ते. ठीक आहे पप्पा, हे वाघमाऱ्यांना जरा विश्वास बसत नव्हता ना माझ्यावर, म्हणून तुम्हाला फोन लावला. आता बसलाय त्यांचा विश्वास. हा, आता उचलतील त्या मला आरामात. हा पप्पा, ठेवतो. हा हा, ठेव ठेव. हा बंडा ना खूप छळणार आहे मंजूला. पटलं? सत्या, असं कसं उचलणार रे? कसं उचलणार म्हणजे एकदा ट्राय करून बघा की. अहो, त्यात तुमचं आडनाव वाघमारे आहे. वाघमारे या वाघाची शिकार केली आणि उचलायला जमणार नाही वय. आणि त्यात तुम्ही कॉन्स्टेबल आहे, पोलीस आहे, एवढी ताकद आहे. लावा ताकद. बघते. हा, बघताय नाही, उचलाल तुम्ही, मला गॅरंटी आहे. उचला. पकड. जरा असं हो. वाघमारे, अहो गोल काय फिरवताय? उचलायचं आहे तुम्हाला. जरा थांब रे सत्या. हे या हातात घे, या हातात घे. या. ओके. वाघमारे, अहो काय करताय? अहो आपल्याला मंदिरात जायचं आहे, जेलमध्ये नाही टाकायचं. असं काय उचलताय? एक काम करा, असं खालनं उचला 2 हातानं. काय तर जगा वेगळीच रीत आहे बघा तुमची. असं कुठं असते वे? अहो सुरवेचा विषयच वेगळा आहे, मग रीत पण वेगळीच असणार ना. वाघमारे, वाघमारे पाडणार नाही ना? वाघमारे, हे बघा, पाडशीला तुम्ही मला कुठं तर. येळकोट येळकोट. जय मल्हार. ये. उचला वाघमारे. वाघमारे चला, फक्त 7च फेऱ्या मारायच्यात आपल्याला. चला वाघमारे, चला. वाघमारे, चलो. वाघमारे, 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 वाघमारे.
या काळ जात तेवते वाट या दिवटीची अन गोंधळात रंगते साथ या दिमडीची भक्तीची लाट बांधली गाठ खंडेरायाशी गौडीचा साजले उनी आज आलो पायाशी वाघमारे काय झालं रडायला? मला नाही जमणार सत्या. काय नाही जमणार? हेच की तुला घेऊन उचलून फेरे मारायला. अहो मग ठीक आहे की नाही जमणार तर ठीक आहे, त्यात रडण्यासारखं काय? असं कसं ठीक आहे? तुमच्या घरची प्रथा आहे ना व सपना वैजनी बी भाऊजींना उचलून फेऱ्या मारल्या होत्या, मम्मीनं बी पप्पानं उचलून फेऱ्या मारल्या होत्या. मलाच नाही जमलं. जाऊ दे वाघमारे, आणि तशी बी अशी रीत नाही, अशी काही प्रथा नाही आहे. मी चेष्टा करत होतो तुमची. चेष्टा करत होतो माझी? मग काय तुम्हीच फक्त माझी मस्करी करू शकता व्हय? मी बी करू शकतो की तुमची मस्करी. ही अशी चेष्टा काय रे सत्या? वाघमारे काय करताय? काय करताय देवाच्या दारात? पती परमेश्वर असतोय आणि तुम्ही परमेश्वराला मारताय. परमेश्वर अशी मस्करी करतो व्हय? सॉरी वाघमारे, सॉरी. चला आता आपण देवाचं दर्शन घेऊ. चला. हे घ्या, आता मी तुम्हाला उचलतो. सत्या अहो काय झालं? सकाळी घरात निघाल्यापासून माझी मस्करी करतोस, बास झाला आता. होय मला मान्य आहे, पण ही मस्करी नाही. आपल्या घरची खरी रीत ही आहे की नवऱ्यानं नवरीला उचलायचं. मला नाही पटत. अहो तुमची शपथ. प्रत्येक गोष्टीवर राग येतो ना तुम्हाला? खरोखर सांगतोय ही आपल्या घरची खरी रीत आहे. चला. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. आज खंडोबाच्या साक्षीने मी तुम्हाला वचन देतो, आजपासून तुमचा त्रास तो माझा त्रास, आणि इथून पुढे तुमच्या येणाऱ्या सगळ्या अडचणींमध्ये मी तुमच्या सोबत असीन. जायचं? चला जायचं? वाघमारे आधी प्रदक्षिणा घेऊ मग दर्शन घेऊ.
येळकोट येळकोट जय मल्हार. सत्या, मी वचन देते, बायको म्हणून मी कायम तुझी साथ देईन. आपलं नशीब आपल्याला कुठल्या बी वळणावर निवडे, मी कायम तुझ्या सोबत असेल.